नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे 29 जून 2026 रोजी। आज पुन्हा मान्सून सक्रिय राहणार आहे। आज आपण बघितलं तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हवामान विभागाकडून, त्याची संपूर्ण माहिती बघून घेऊया। जिल्ह्यानुसार जर आपण बघितलं तर कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता असेल, महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आपण अमरावती या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेले। अमरावती जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सूचना आहे की तुम्हाला ऑरेंज अलर्ट जे आहे भारतीय हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेलं आहे। आता इतर जिल्ह्यामध्ये जे आहेत येलो अलर्ट जारी करण्यात आलेले, त्याची सुद्धा माहिती जर बघताना आपल्याला गडचिरोली असेल, गोंदिया असेल, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, परभणी, बीड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक असेल, धुळे असेल, या भागामध्ये सुद्धा त्याचबरोबर अहिल्यानगर असेल, पुणे, ठाणे, मुंबई, रायगड, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जे आहेत भारतीय हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आणि इतर जे जिल्हे आहेत ज्यामध्ये सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, पालघर असेल, या जिल्ह्यामध्ये कोणतंही या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आलेलं नाही, पण या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार पाऊस तुम्हाला काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर काही जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट, तर काही जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट, तर काही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कोणतेही अलर्ट जे आहे राज्य सरकार मार्फत जाहीर करण्यात आलेलं आहे। तर हा होता आपला भारतीय हवामान विभागाकडून मिळालेला माहितीनुसारचा डाटा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।